नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या शेतामध्ये आज चिनी लागवड तंत्रज्ञानाने मक्याची लागवड करत आहोत. तर यासाठी आपण पूर्वतयारी हे रान नांगरणी करून रोटावेटर मारून याला पाळी वगैरे करून तयार केले आहे. आणि यामध्ये आपण या पेप्सी ड्रिपचा वापर केलेला आहे लागवडीसाठी. आज आहे 5 जून, तर 7 जूनपर्यंत लागवड पूर्ण होईल. त्याचं पूर्वनियोजन आपण सुरुवातीला याच्यात 10-26-26चे एक पोते टोकन यंत्राद्वारे दिलेलं आहे. आणि हे जे मधलं पट्ट्यातलं जे अंतर आहे ते आहे, म्हणजे ह्या दोन्ही ड्रिपमधलं जे अंतर आहे ते आहे 4 फूट. आणि आपण इथे लागवड आता ड्रिपचे जे पॉईंट आहेत हे इथून 1 वीत अंतरावर इथे 2 बिया आणि इथून 1 अंतरावर इथे 2 बिया, तसेच पुढे देखील अशाच इथे 2 आणि तिथे 2 अशा 2-2 बिया लावणार आहेत. यासाठी आपण पायोनियरची P3524 ही मका वापरली आहे. अशा प्रकारे आपण लागवड करत आहे. या पूर्ण प्लॉटची लागवड ते पर्यंतचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि याचबरोबर आपण टोकन झाल्यानंतर लगेच एक तण येऊ नये म्हणून फवारणी घेणार आहोत ॲट्रेजिनची. पाहू शकता तुम्ही. हा पूर्ण प्लॉट आपला आहे तो अर्ध्या एकराचा आहे. आपण सुरुवातीला पहिल्यांदाच करतोय, अनुभव नाही चिनी लागवड पद्धत सक्सेस आहे का नाही, त्याच्यासाठी आपण सुरुवातीला अर्धा एकरच लावून पाहणार आहोत. याचा पूर्ण खर्च वगैरे तुम्हाला वेळोवेळी यूट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हे 20 mm ची ड्रिप आहे. हे 200 फूट लांब क्षेत्र आहे, 210, आणि असे 100 फूट आहे. याच्यामध्ये आपल्या ड्रिपच्या 25 लाईन बसल्या आहेत. तर आता मी यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ पाहिले चिनी लागवड पद्धतीचे, सांगतात 60 क्विंटल, 50 क्विंटल, 70 क्विंटल, पण प्रत्यक्षात असा कोणी पूर्ण प्लॉटचा व्हिडिओ टाकलेला नाही की म्हणजे हार्वेस्टिंग करताना थ्रेशरनी मळणी करताना की एवढं झालं असं वजन कोणी दाखवलेलं नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण मळणीपर्यंतचे व्हिडिओ पाहायला मिळतील. नेमकं 10 जरी क्विंटल निघलं तरी मी तुम्हाला दाखवणार आहे, आणि 20 जरी क्विंटल किंवा 25 क्विंटल निघू द्या, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 35 क्विंटल निघू द्या अर्ध्या एकरात, तरी पण तुम्हाला दाखवणार आहे. कारण खरंच ही लागवड परवडते का, शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे का? मग एका शेतकऱ्याने जर करून पूर्ण दाखवले तर बाकीच्यांचा तोटा होणार नाही. जर परवडत नसेल लागवड, तर परवडत असेल तर सर्वांचा फायदा होईल. त्या हिशोबाने कोणीतरी पुढं व्हायला पाहिजे म्हणून मी पुढं होऊन तुम्हाला पूर्ण माहिती दाखवत आहे. नेमकं काय होतं ते. सर्वसामान्य शेतकऱ्याला उगीच नवीन तंत्रज्ञान येतात, फसवेगिरी होती, नेमकं ॲव्हरेज पडतं आहे नाही पडतं आहे, त्या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि इथून पुढचे पूर्ण मक्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्टेड राहा. आता उद्या टोकन करणार आहे मी. आता सध्या घरच्या घरी तुम्ही पाहू शकता 1-2 वेळी टोकन करायला चालू द्या. आज काहीच होतं, सकाळचं टायमिंग आहे. आता ऊन नाही, ऊन होईपर्यंत. आणि उद्या टोकन यंत्र पण आणायचं आहे. टोकन यंत्राने पेरणी करू. आणि याच्यानंतर आपला दुसरा प्लॉट करायचा आहे खाली. तो ड्रिपवर नाही करणार मी, सरीवरंब पद्धतीवर करणार आहे. तो पण चिनी लागवड पद्धतीने करणार आहे. तो पण तुम्ही पाहू शकता. एक दुसरं क्षेत्र आहे आपला, तिथं तुरीचं पण आपलं प्लॉट करायचा आहे. सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. खूप दिवसापासून चॅनलवर आपण व्हिडिओ टाकत नव्हतो.
काय टॉपिकच नव्हता. चला म्हणलं आता आपण शेतीचेच व्हिडिओ टाकू आपले आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील. पाऊस तर आणखीन एक पाऊस झाला आहे आमच्याकडं. तुमच्याकडं पावसाची कशी परिस्थिती आहे कमेंटमध्ये सांगा. फक्त 1 जूनला एक पाऊस झाला आहे, त्यानंतर आणखीन पाऊस नाही. आणि आपला ऊसच लागवड करायची होती पूर्ण क्षेत्रात, पण आता पुढं पावसाचं संकट सांगत आहे, त्याच्यामुळं थांबलो आहे आपण. मका लागवड करून नंतर ऊस करू. खाली आहे आपल्या क्षेत्रात आणखीन ऊस आहे. ऊसाचे पण तुम्हाला व्हिडिओ टाकतो मी. धन्यवाद.